हवेतला उकाडा आणि त्यासोबतच ढगाळ हवामान अशी जी परिस्थिती निर्माण झाली आहे त्याच्यामुळे कुठेतरी पाऊस पडणार आहे का, किंवा वातावरणातला या बदलाचा फटका हा आपल्या पिकांना बसणार आहे का, अशी सगळी चिंता आपल्याला सतावू लागली. आणि याच पार्श्वभूमीवर आपण पुण्यातल्या वेधशाळेमध्ये आलो आहोत आणि माझ्यासोबत हवामानतज्ज्ञ एस डी सानप आहेत. काय सांगाल की आता काय परिस्थिती, एकूण ढगाळ हवामान आहे, मध्येच उकाडा वाढतोय, थंडी वाढते, काय परिस्थिती असेल? येस, येणाऱ्या 4 ते 5 दिवसांचा जर आपण अंदाज बघाल तर असं दिसून येत आहे की दक्षिणेकडनं येणारे जे बाष्पयुक्त वारे आहे आणि त्यामुळे आपल्याला तापमानामध्ये किमान तापमानामध्ये वाढ झालेली दिसून येते आणि इवन दिवसाचं तापमानसुद्धा 30-32 डिग्री सेल्सिअसपर्यंत बऱ्याच ठिकाणी गेलेलं आहे आणि ढगाळच वातावरण राहण्याची शक्यता येणारे 4 ते 5 दिवस तरी आहे. आत्ता ही जी परिस्थिती आहे याच्यामध्ये धुळे, नंदुरबार, पालघर, नाशिक या भागामध्ये कुठेतरी पावसाची शक्यता आहे का? कारण असं जे वातावरण तयार झालं त्यामुळे कुठेतरी चिंता सतावते. जरी बाष्प म्हणजे किंवा आर्द्रतेचं प्रमाण जरी वाढलेलं असलं तरी पाऊस देईल किंवा जे ढग तयार होतं त्यामुळे पाऊस पडेल अशी परिस्थिती जरी आत्ता दिसत नाही आहे. त्यामुळे पाऊस पडण्याची शक्यता येणारे 4 ते 5 दिवस तरी नाही आहे, परंतु ढगाळ वातावरण राहील आणि किमान तापमान हे सरासरीपेक्षा जास्त राहण्याची शक्यता आहे. निश्चित. आता कोकणामध्ये देखील काय परिस्थिती नाही, एकूण राज्यामध्ये जर आपण पाहिलं तर काय सांगता येईल आपल्याला एकूणच या मॅपवरून? आता आपण इथे सॅटेलाईट मॅप बघतोय तर महाराष्ट्राचा जर विचार कराल तर उंच ढग आहेत ज्यामुळे जास्त काही पाऊस पडण्याची शक्यता आपल्याला दिसत नाही. परंतु आपण उत्तर भारतामध्ये जर बघाल तर तिथं वेस्टर्न डिस्टर्बन्स, ज्याला पश्चिम विक्षोभ असं म्हटलं जातं, तर तो पश्चिमेकडनं पूर्वेकडं असं मूव्ह होतो आहे आणि त्यामुळे जो वेस्टर्न हिमालयन रिजन आहे ज्यामध्ये जम्मू काश्मीर, हिमाचल प्रदेश, त्यानंतर उत्तराखंड आणि आजूबाजूचे प्रदेश आहेत, तिथे आपल्याला खूप जास्त बर्फ पडताना गेल्या 24 तासांपासून आपल्याला दिसते आणि येणारे 24 ते 48 तास अशीच परिस्थिती राहण्याची शक्यता त्या रिजनवर आहे आणि महाराष्ट्रामध्ये ढगाळ वातावरण राहून किमान तापमान हे सरासरीपेक्षा जास्त असण्याची शक्यता येणारे काही दिवस आहे. तर एकूणच ही जी परिस्थिती आहे ही साधारणतः आपल्याला किती दिवस राहील? कारण याच्यामध्ये जर समजा हे आपण ढग पाहतोय, हे कुठे महाराष्ट्राकडे सरकतील का आणि पाऊस पडेल अशी काही शक्यता आहे का? नाही, जरी जसं मी सांगितलं की आर्द्रतेचे प्रमाण वाढलं जरी असलं तरी ते इतकं नाही आहे की ज्यामुळं आपल्याला उंच ढगांची निर्मिती होऊन पाऊस देईल असं. तर अशा पद्धतीने आपण जर पाहिलं तर ही संपूर्ण देशाची स्थिती आहे. म्हणजे हिमाचल किंवा हिमालय जो भाग आहे तिथे बर्फवृष्टी जी होती आहे त्याच्यामुळे कुठेतरी जे काही थंड हवामान जे आहे आपण त्याची अनुभूती घेतो आहे. मात्र एकूणच जर आपण परिस्थिती पाहिली तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये विशेषतः जे 7 जिल्हे आहेत, धुळे, पालघर, नाशिक किंवा या भागातले, तिथे देखील ढगाळ हवामान असेल, मात्र पावसाची शक्यता नाही. मात्र याचा परिणाम हा पिकांवर होताना दिसतोय. तूर, हरभरा, जो मका या बाबतीतल्या अळीचा प्रादुर्भाव होऊ शकतो. त्यासोबतच कोकणामध्ये जे आंबा आणि काजूला मोहर येतोय त्याला कुठेतरी फटका बसण्याची शक्यता आहे. एकूणच या हवामानामध्ये पहाटे दाट धुकं जे पडतंय त्याचाही परिणाम कुठेतरी होण्याची शक्यता आहे. मात्र हा जो काही हवामानाचा फरक आहे तो आपण इत्थंभूत जाणून घेण्यासाठी पुणे वेधशाळेमध्ये आलो होतो आणि आपल्याला हवामानतज्ज्ञ एस डी सानप यांनी सांगितल्याप्रमाणे हवेतला हा जो बदल आहे तो पावसाला मात्र अनुकूल नाही आहे. अविनाश पवार, NDT मराठी, पुणे. आणि यानंतर आता उर्वरित घडामोडी अगदी वेगवान स्वरूपात पाहूयात. वळतोय महाराष्ट्र शहरकडे.